हाय, कोकण म्हणजे हिरव्या डोंगर रांगांच्या मिठीत विसावलेला अथांग समुद्रकिनारा, नारळ सुपारीच्या बागा, लालसर मातीचा गंध. इथे तर निसर्ग स्वतःच एक चित्रकार आहे. त्यात लोककलेचा खजिना म्हणजे सोने पे सुहागा. त्यातलंच भव्य रूप म्हणजे दशावतार ही नाट्यकला. आता ही कला फक्त रंगमंचापुरती न राहता तिला दिलीप प्रभावळकर सरांसारख्या कलाकाराने अमरत्व दिले. आजवर त्यांनी अनेक पात्र साकारली. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते दिलेल्या पात्रात इतके रंगून जातात की प्रेक्षक कलाकार विसरून त्या पात्राच्या जिवंत प्रतिमेत गुंतून राहतात. प्रत्येक भूमिकेत त्यांनी चेहऱ्यावरचा भाव, देहबोली, आवाजाचा सूर आणि अभिनयाचा लयबद्ध वेग असा विलक्षण संतुलित मेळ त्यांनी घडून आणलाय. एकूणच हा चित्रपट आणि त्यांनी यासाठी दिलेलं योगदान कोकणच्या लोककलेला पडद्यावर एक नवा श्वास देऊन गेलंय. त्यातूनच मी माझ्या कलेतून त्यांना दिलेली ही सदिच्छा भेट